महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो 12 हप्त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। शिंदे सरकारने काय म्हटलेलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री शिंदे सरकारने सुद्धा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 19 जिल्ह्यांमध्ये व 5 बँकांमध्ये या ठिकाणी 12-13 हप्ता या ठिकाणी 3,000 रुपये एकत्रितरित्या त्यांनी सरकारने टाकण्याचा निर्णय या ठिकाणी हाती घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो खूप महत्त्वाची अपडेट आहे। पोस्ट बँक आणि एसबीआय बँक या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे तुम्हाला भेटत आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेविषयी तुम्हाला अपडेट भेटून जाईल। आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी आहे 12 हप्त्याबद्दल। 12 हप्ता कधी पडणार? नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार गडचिरोली या भागांमध्ये पैसे 12 हप्त्याचे टाकण्यात आलेले आहेत। तुम्हाला 2 काम करायचे आहेत लाडक्या बहिणींनो। तुम्हाला 2 काम कोणते करायचे ते लिंक काम आहेत। लिंक काम असे आहेत तुम्हाला ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला लिंक काम ते 2 लिंक काम केल्याशिवाय हे पैसे तुम्हाला भेटणारे नाहीत हे देखील तुम्हाला सांगतो। 100% ते लिंक काम करा, एका 2 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील। स्वतः शिंदे सरकारने देखील सांगितलेले आहे। 29 जिल्हे व 5 बँकांमध्ये या ठिकाणी 12-13 हप्ते एकत्रित्या 3,000 रुपये 100% भेटणारे आहेत। आता 2 हप्ते एकत्रित्या का म्हणत आहे मी 12 व 13 हप्ता? कारण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण अनालिसिस केला तर सरकार एकाच वेळी 2 हप्ते एकत्रित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकत असतं। मग त्या बेसिसवरती आपण असं म्हणायला हरकत नाही की सरकार याही वेळी 2 हप्ते एकत्ररित्या 1500 म्हणून 3,000 रुपये सरकार टाकू शकते, यात काही शंका नाही। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेविषयी आपल्या चॅनलवरती अपडेट भेटत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाडक्या बहिणीविषयी तुमच्या मनामध्ये एकही शंका ठेवणार नाही। 12 हप्त्याबद्दल आणि 13 हप्त्याबद्दल 3,000 रुपये कोणत्या महिलांना, कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांचं काय सर्व तुम्हाला एकत्रितरित्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। 3,000 रुपये एकत्रितरित्या 2 हप्त्याचे या ठिकाणी येणार आहेत। शिंदे सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींवर। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी शिंदे सरकारने काय म्हटलेलं हे देखील आपण पाहणार आहोत। आता बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात, यात काही शंका नाही। एक दिवस एखादा 4 ते 5 दिवस उशीर होत असेल परंतु हे पैसे त्यांच्या अकाउंटवरती दिले जातात, यात काही शंका नाही। फक्त लाडक्या बहिणींना तुम्हाला एक काम करायचं आहे। तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक आहे का? तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। आणि तुमचं मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का? 2 हे काम जर तुम्ही केले ना, हे 2 काम करा लाडक्या बहिणींना, पैसे तुम्हाला 100% भेटून जातील। हे 2 काम केल्याशिवाय पैसे तुमच्या अकाउंटवरती पडणार नाहीत, ही पण तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे। आता बघू शकता राज्य सरकारचा मोठा निर्णय, थेट हप्ता बँक खात्यात जमा केला जाणार। एक नाही तर 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत। 1,500 3,000 रुपये एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती भेटणार आहेत। फक्त लाडक्या बहिणींना तुम्हाला 2 काम करायचे। ते 2 काम कोणते? तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। जर आधार कार्ड बँकशी लिंक नसेल तर पैसे येणारे नाहीत। मला हे पण लक्षात घ्यायचे, स्वतः मी नाही सांगत, स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील सांगितलेलं आहे। जोपर्यंत तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नसणार नाही तोपर्यंत पैसे तुम्हाला भेटले जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे। हे जर असेल तर हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटू शकतात। फक्त लाडक्या बहिणींना तुम्हाला 2 काम करायचे आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्यायचे। आता बघा पुढील अपडेट काय? पुढील अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्यायचे। आता तुम्हाला सांगितलेलं आहे 2 काम कोणते आहे? तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आणि तुमचं आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। हे 2 काम असतील तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 3,600 कोटीचा निधी या ठिकाणी 12 हप्त्याचा या ठिकाणी निघालेला आहे। सरकारने स्वतः त्यांना प्राधान्य दिलेलं आहे। एवढा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 हप्त्याचा आहे आणि 13 हप्ता लगेच पडणार आहे का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींचा आहे। तर लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत। लाडक्या बहिणींना फक्त तुम्ही SMS चेक करा, कोणत्याही क्षणी पैसे सरकार तुमच्या अकाउंटवरती टाकू शकतं। जर तुमचं आधार कार्ड आणि तुमचे बँक लिंक ओके असेल, सर्व बाब असेल तर हे पैसे तुम्हाला भेटणारे आहेत। सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्टाची बँक, या बँकेमध्ये पैसे अगोदर येत आहेत। जर तुमची बँक कोणती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून भागातून बघता, तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे पडले हे देखील तुम्ही कमेंट करा।
म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. आता स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहणार आहोत. या 4 बँकांची लिस्ट, या बँकेत सर्वात आधी पैसे हप्ते 2 हप्त्याची रक्कम जमा या ठिकाणी होणार आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की जून महिन्याचे पैसे नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. त्या भागांमध्ये गर्दी झालेली आहे. बँकांमध्ये पैसे उचलण्यासाठी गर्दी का झालेली आहे? बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीत त्या भागांमध्ये सुद्धा. मग गर्दी अशा महिलांची झालेली आहे, त्यांनी त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक न केल्यामुळे आता करत आहेत आणि पैसे उचलण्यासाठी सुद्धा गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आता बघू शकता की या 4 बँकांमध्ये पैसे अगोदर येत आहेत. एक आहे पोस्टाची बँक, नंतर आहे SBI बँक, नंतर आहे ग्रामीण बँक आणि नंतर आहे कोटक बँक. या बँकांमध्ये पैसे अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकार टाकत आहे. लाडक्या बहिणी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक आहे का नाही हे तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. जर नसेल तर लवकरात लवकर जाऊन लिंक करा. खूप महत्त्वाची अपडेट आहे. आता बऱ्याच महिला या अपात्र देखील ठरलेल्या आहेत. का ठरलेल्या आहेत? मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का झाला? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती. त्या छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र देखील ठरलेल्या आहेत. मग त्या अपात्र महिलांना या ठिकाणी इथून पुढे 12वा 13वा हप्ता मिळणार नाही. त्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे. फक्त ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना इथून पुढे सर्व हप्ते त्यांच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत. लाडक्या बहिणी तुम्ही पात्र आहात का नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही पात्र आहात असाल तर पैसे पडणार आहेत, जर तुम्ही नसाल तर पैसे पडणार नाही. तुम्ही पात्र आहात का हे कसं चेक करायचं? संबंधित वेबसाईटवरती जायचं, तिथं तुमचं आधार कार्ड टाकायचं. आधार कार्ड टाकल्यानंतर तुमच्या नंबरवरती OTP येतो, OTP टाकायचा. OTP टाकल्याच्या नंतर तिथं हे येतो, कॅप्चा येतो, कॅप्चा भरायचा. कॅप्चा भरल्याच्या नंतर त्या लाडकी बहीण योजना ही लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का सर्च करायचं. जर नाव नॉट फाउंड वगैरे नॉट फाउंड किंवा संबंधित माहिती नाही असं काही दिसलं तर तुम्ही समजून जायचं की या ठिकाणी अपात्र आहोत. आणि जर तुमचं नाव दिसलं तर तुम्ही समजून जायचं की आपण या योजनेला पात्र आहोत, आपल्याला 12वा आणि 13वा हप्ता लवकरच भेटणार आहे असं गृहीत धरायचं. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, जून जुलैचा हप्ता एकत्रितरित्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा. खूप महत्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणी 3000 रुपये एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सरकार टाकत आहे. यात काही शंका नाही. लाडक्या बहिणींना तर तुम्हाला फक्त उशीर नाही, आता फक्त तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आता पैसे तुमच्या अकाउंटवरती 3000 रुपये येणार आहेत. 3000 रुपये डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यावरती. फक्त तुम्ही SMS चेक करा, कोणत्याही क्षणी हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जाऊ शकतात. तुम्ही SMS चेक करा, फक्त लाडक्या बहिणीने पैसे तुम्हाला कधीही भेटू शकतात, कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. आणि कसं चेक करायचं? तुमच्या SMS वरती किंवा संबंधित बँकशी जाऊन किंवा संबंधित बँकच्या ॲपवरती जाऊन हे पैसे तुम्हाला चेक करायचे आहेत. खूप महत्त्वाची अशी अपडेट होती लाडक्या बहिणी. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही. खूप महत्त्वाची अशी अपडेट दिलेली आहे. खूप महत्त्वाची अशी अपडेट दिलेली आहे. 29 जिल्हे व या 5 बँकांमध्ये पैसे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. 12वा व 13वा हप्ता एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे लवकरात लवकर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला भेटत जाईल. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.